प्रवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसते निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. इथे जमलेल्या मान्यवरांना आणि माझ्या सर्व बालमित्रांनी, माननीय गुरुजन वर्ग, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव पार्थ किसन पार्ले. मी आता माझ्या शाळेबद्दलच्या काही आठवणी तुम्हाला सांगणार आहे. मी इयत्ता पहिलीत आलो. येताना मी रडत होतो. त्या गेट जवळ माझ्या आईने मला पहिल्यांदा केळा दिलेला ते मला अजून आठवतोय. तो मला अजून आठवतोय. त्यानंतर मी शांत झालेलो. त्यानंतर मला आठवते माझा सर्वात पहिला मित्र पहिलीला आयुष झालेला. त्यानंतर अनुष आणि साहिल हे मला मित्र म्हणून लाभले. ते अजूनपर्यंत माझे मित्र म्हणून माझ्या सोबत आहेत. त्यानंतर मला आठवते तिसरीला आयुष आमच्या शाळा सोडून गेला. पण कुणालाने माझ्या त्या वर्षी भांडणं झालेली आणि त्या वर्षी मला मराठीत 0 मार्क पण पडलेले. आणि त्यानंतर मला आईने माझ्या खूप मारलेलं. त्यानंतर 4थी-5वीला असताना आम्ही मारामारी खेळायचो 5वीच्या वर्गात. सूर्या, मी, साहिल, अनुष हे आम्ही भरपूर तेव्हा मस्ती करायचो. त्यानंतर 6वीला आलो तेव्हा पावसाचे दिवस होते. मी लेट झालेलो आणि येताना पळत आलेलो. त्यामुळे माझे कपडे पण खराब झालेले. त्यामुळे बाबूल मॅडमने मला भरपूर ओरडलेल्या. त्या माझ्या भावाला बोलून त्यांच्या समोरही मला ओरडलेल्या बाबूल मॅडम. तेव्हा मला त्यांचा राग आलेला. तेव्हा मला त्यांचा भरपूर राग आलेला. त्यानंतर गोगरे सर 6वीला असताना त्यांचं लेक्चर झालं म्हणजे गोष्ट ऐकायला आम्हाला भरपूर आवडायची. त्यांची गोष्ट सतत आठवण येते अजून पण. ते सांगतात त्या गोष्टी वैज्ञानिकांच्या असो किंवा साध्या गोष्टी असो त्या अजून पण एक्सपिरियन्स देणाऱ्या होत्या. त्यानंतर पण आता कळतंय त्या गोष्टी आणि ते राग ते ओरडणे हे आमच्यावर घडवणारे हे आम्हाला घडवणारे एक त्यांचं यंत्र जसं होतं. त्यांच्यामुळे आमच्यावर संस्कार आले. त्यानंतर 6वीला विषयांबद्दल माहित होतं. पण खेळता चुकून त्या प्लेस मध्ये चुकून सरांना धक्का लागला. त्यावेळेला सरांची सर्वात पहिली कानाखाली खाल्ली. त्यानंतर गणपती होते तेव्हा पण विषयांचे कानाखाली खाल्लेले. मागच्या बरोबर ढकलत होते त्यामुळे लेझिम चालू होता. त्यामुळे पुढे गेलेलो. त्यामुळे विषयांचे तेव्हा एकदा कानाखाली खाल्ली. ते आठवतंय. त्यानंतर 7वी अख्खी लॉकडाऊन मध्ये गेली. त्यानंतर 8वीला आलो. 8वीला अर्धच वर्ष भरलं पण तेव्हाही भरपूर मजा आली. त्यावेळी भाविस्कर सरांनी आम्हाला भरपूर काही शिकवलं. आणि त्यानंतर 9वीला आलो. 9वीला गणित आणि विज्ञानाचे नवीन सर येणार म्हणून भरपूर उत्साह होतो. त्यानंतर सर आले. त्यामुळे मला त्यांच्यामुळे विज्ञान हा विषय खूप आवडायला लागला. आणि भाविस्कर सर होते ते भरपूर शिकवायचे. आणि त्यावेळी आठवते भाविस्कर सरांचा तास आणि विषय सरांचा तास. विषय सरांच्या तासाला जितका वर्ग शांत असायचा तितका भाविस्कर सरांच्या तासाला वर्ग तितका मस्ती करायचा. आणि अजूनपर्यंत पडकर सरांच्या तासाला वर्गाने कधीच शांत राहिला नाही असं मला एक पण दिवस नाही आठवत आहे. त्यानंतर 10वीला आलो. सोनवणे मॅडम आणि भोये मॅडम परत आल्या. त्या शाळेत परत आल्या. त्यानंतर त्यांच्यामुळे मला अभ्यासाबद्दल भरपूर आनंद निर्माण झाला आणि अभ्यासाबद्दल भरपूर हे झालं उत्साह. आणि त्यांनी मला भरपूर काही शिकवले. त्यानंतर माझा 10वीत पहिला नंबर आला. 9वीत कुठेही नसणार मी 10वीत पहिला नंबर आला. मला भरपूर आनंद झालेला. त्यात आणि माझ्या शिक्षकांचा आणि माझ्या मेहनतीचा कदाचित वाटा असेल. तर सर्वात मोठ्या शिक्षकांचा वाटा असतो. घेताना आज निरोप शाळेचा भरून आले ते डोळे आठवणी बनल्या जातात स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. मारे. जितका वेळ मी या शाळेत होतो तितका वेळ ही शाळा माझे घर बनून गेले आणि शिक्षक माझे आई वडील बनून गेले. आणि आता मागे राहिल्या त्या फक्त आठवणी आणि पुढे निघून चाललो आता आम्ही. मग असे जर माझं नकळत काही चुकले असेल तर सर मॅडम मला खरंच माफ करा. मी तुमचं माफी मागतो. आणि इतकं मी माझे 2 शब्द संपवतो.